काळचौकी कॉटन ग्रीनच्या रेंजमध्ये ना एक जुनी चाळ होती. ती कितीतरी वर्ष ती अशी पडून होती. रात्री काहीतरी 10-10:15 वाजले असतील. एक टॅक्सीवाला होता, फोनवर बोलत होता. त्याला असा आवाज आला ना की 3 बायका एकत्र ओरडल्याचा. तर टॅक्सीवाल्याने त्या दिशेला बघितलं. त्याने स्वतःचा फोनच तिथे फेकला आणि टॅक्सी घेऊन पळाला तो त्या चाळीमध्ये एका खिडकीमध्ये. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. सो बेसिकली ही जी गोष्ट आहे ना अगेन म्हणजे एक मास हिस्टेरियाचीच एक्झाम्पल आहे. बेसिकली म्हणजे खरी असेल किंवा अफवा पण असेल, पण ऐकायला जरा इंटरेस्टिंग वाटली मला. म्हणजे मी शाळेत होतो तेव्हा, मी वाजता 7वीला होतो आणि तेव्हा एक असा किस्सा ऐकला होता. म्हणजे एक कॉटन ग्रीन काळचौकीचेच किस्सा आहे. काळचौकी कॉटन ग्रीनच्या रेंजमध्ये ना एक जुनी चाळ होती. त्यावेळेस मी 7वीला होतो, म्हणजे आता बरीच वर्ष झाली असती. तर एक चाळ होती आणि ती एक गल्ली होती ना, म्हणजे एवढी ॲक्सेसिबल नव्हती. ती गल्ली छोटीशी होती. त्या गल्लीमध्ये एक लांबच्या लांब चाळ होती. ती कितीतरी वर्ष ती अशी पडून होती, जुनी होती. म्हणजे मे बी बिल्डरचं आणि काय लँडलॉर्डचं काहीतरी डिस्प्यूट असेल ना, आणि कोण राहायचं ना. कौलं फुटलेली, दरवाजे वगैरे असे निघालेले आणि खिडक्या वगैरे अशाच लूज झालेल्या. आणि झालं असं ना एक दिवस की त्या लेनमध्ये ना एक टॅक्सीवाला होता. ठीक आहे, नॉर्थ साईडचा होता. तो फोनवर बोलत होता. ठीक आहे, आणि तो ॲक्च्युली भांडत होता फोनवर. हां, साधा फोन होता, त्याच्यावर तो भांडत होता कोणाशी तरी समोर. आणि त्याला पहिला आवाज आला. त्याला असा आवाज आला ना की 3 बायका एकत्र ओरडल्याचा. म्हणजे कोणतरी मोठ्याने बोलतो ना, आपण काहीतरी असं एक वर्ड यूज करतो गप्प बसायला. म्हणजे त्याचा काही शब्द आपण ते काही हे करू शकत नाही, डिस्क्राईब करू शकत नाही, पण आपण एक व्हॉईस देतो, आवाज देतो की तसं 3 बायका एकत्र ओरडल्यासारखा त्याला आवाज आला पहिल्यांदा. त्याने इथे तिथे बघितलं, त्याला कोण दिसलं नाही आणि तो त्याच्या फोनवर चालू होता. त्याचा भांडायचा टोन वाढत होता. आणि ॲट द सेम टाईम आहे ना, तिथून एक बाई आपल्या मुलाला घेऊन जात होती आणि वाटतं ट्युशनवरनं येत होती आणि वाटतं रात्री काहीतरी 10-10:15 वाजले असतील. आणि ती तिच्या मुलाला घेऊन ट्युशनवरनं येत होती आणि ती त्याला ओरडत होती. मला वाटतं मुलाला तर ओरडत असेल, आई काहीतरी ट्युशनचं काहीतरी असणार ते प्रकार. आणि दोघंच जण त्या लेनमध्ये, ठीक आहे, त्या चाळीच्या इथे. आणि तो टॅक्सीवाला, त्याचा टोन वाढतोय आवाजाचा. आणि दुसऱ्यांदा पण त्या टॅक्सीवाल्याला आवाज आला. त्याने इथे तिथे बघितलं आणि त्याने इग्नोर केला आणि त्याचा सूर इतका वाढला भांडायचा. मोठमोठ्याने भांडत होता फोनवर. आणि ॲट द सेम टाईम ती बाई आणि तिचा मुलगा जात होता. आता तिसऱ्यांदा जो आवाज आला ना, तो इतका भयानक आणि मोठा होता ना, 3 बायका एकत्र ओरडायच्या. तर टॅक्सीवाल्याने त्या दिशेला बघितलं. त्याने स्वतःचा फोनच तिथे फेकला आणि टॅक्सी घेऊन पळाला तो. आणि त्याच वेळेस ती जी बाई होती ना, तिने पण त्या दिशेला बघितलं, त्या चाळीमध्ये एका खिडकीमध्ये. तर ती इतकी घाबरली ना, तर तिथेच ती पडली. मग तिचा पायात जीवच नाही राहिला, इतकी घाबरली ती. आणि तिचा मुलगा तिला उठवतोय आणि ती बाई म्हणजे एकदम असं तिला एक असं शॉक लागला होता, घाबरली ती बघून प्रकार तो. तर तिचा मुलगा बोला, आई चल निघूया, आई उठ ना, आई नको थांबूया, पळूया इथून. आणि ती ओरडते. म्हणजे आवाज म्हणजे असा फुटत नव्हता आणि ती बाई तिथून ओरडते आणि खिडकीमध्ये बघते ना, तर एक बाई होती, ठीक आहे, जिच्या साडीवर रक्त लागलं होतं आणि तिला 3 तोंड होते. एक तोंड होता पूर्ण जळालेला होता. दुसरा होता ते पूर्ण अशी जखम होती. आणि म्हणतात ना की तिचे केस सुटले होते विस्कटलेले आणि डोळे पूर्ण लाल. तिने वाटतं काय तो प्रकार बघितला होता आणि त्या दिवशी वाटतं ग्रहण पण होता. आणि ते बघून ती बाई घाबरली आणि ती जवळजवळ आहे ना 15 ते 20 मिनिटं तिथेच पडून होती ती आणि तिचा मुलगा. म्हणजे तिचं म्हणजे हिची वाचच गेली होती. नुसता आवाज ती ओरडत होती, ती घाबरली होती. मुलगा तिला उठवतोय, नाही उठत आहे. पळायचा प्रयत्न करते, कारण का तिला उठायला पण जमत नव्हतं. तिच्या कमरेखाली पूर्ण म्हणजे तिला असं एकदम एनर्जीच तिला नव्हती. तिथून कोणतरी एक बाईकवाला आला आणि तिला वाटतं उचललं पटकन आणि तिला सोडलं, मुलाला आणि तिला सोडलं. आता ही गोष्ट इतकी व्हायरल झाली की सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. म्हणजे त्याचं कारण पण होतं. भीती का पसरली ते पण सांगतो मी. आणि म्हणजे त्या चाळीच्या बाजूला एक शाळा होती, ठीक आहे. आणि ती एक इन्सिडेंट झाला ना, त्याच्यानंतर ही गोष्ट एरियामध्ये खूप अशी पसरली होती की अशी कोण 3 तोंडाची एक चेटकीन कोणतरी आहे, ती लहान मुलांना टार्गेट करते.
आणि असं अधूनमधून असे इन्सिडेंट व्हायला लागले की रात्री आहे ना 12 ते 3च्या मध्ये कोणतरी डोर नॉक करायचा आणि अशा घरी की जिथे लहान मुलं आहेत, ठीक आहे. ज्या घरी लहान मुलं आहेत ना, फक्त त्याच लोकांचे डोर नॉक व्हायचे. असं पण होतं मे बी ती लहान मुलांना टार्गेट करत होती. काही सॅक्रिफाईस वगैरे असेल, तसं असेल. आणि त्यावेळी पण सीसीटीव्हीमध्ये काही कॅप्चर झालं नव्हतं. लोकं घाबरलेली. म्हणजे एवढा एक बोलतो ना मास हिस्टेरिया असं एकदम भीतीचं वातावरण होतं ना, तर मी पण घाबरलेलो यार. म्हणजे खूप खूप हे झालं होतं ना आणि ते बाजूला शाळा होती ना, लोकांनी शाळेमध्ये पण पाठवायचा असा निर्णय घेतला होता, की पाठवायचं की नाही पाठवायचं. पेरेंट्स पण घाबरले होते, की लहान मुलांना एकटं पाठवणं किंवा शाळेत जाणं वगैरे खरंच हे आहे का? कारण का ते शाळेच्या बाजूलाच ती चाळ होती ती. आणि ही गोष्ट बरंच अशी चालू होती आणि त्याच्या काही दिवसानंतर ना, असा एक इन्सिडेंट झाला, की एक मस्तीखोर मुलांचा ग्रुप होता. जे त्यांना कळालं ना न्यूज. म्हणजे असंच क्युरिओसिटी असेल, "अरे चल आपण बघूया काय आहे?" असं. तो जरा 10 जणांचा काहीतरी ग्रुप होता. ती लोकं गेले त्या दिवशी आणि रात्र झाली होती. 11 वाजून गेले होते आणि कोणच नव्हतं त्या गल्लीमध्ये. ठीक आहे. ती गल्ली एकदम अशी म्हणजे बोलतात ना, की रिकामी आहे. हां, स्ट्रीट लाईट वगैरे पण नव्हते त्यावेळी. म्हणजे गल्ली पण नाही बोलू शकत. एक प्रॉपर एक असं मध्ये चाळ आहे आणि ती छोटीशी एक लेन आहे. ठीक आहे. आणि तर मुलांचा ग्रुप होता. त्यांनी काय ठरवलं, की काहीतरी असं विचित्र असं बोलून आहे ना, जे कोणी असेल त्याला मॅनिप्युलेट करायचं म्हणून. ही लोकं अशी बडबड वगैरे गायला लागले. अशी घाण-घाण लँग्वेज वापरायला लागले. काहीतरी असं विचित्र बोलायला लागले. आणि बराच वेळ झाला त्यांना काही दिसलं नाही, तर त्याच्यातले काही लोकं निघून गेले. काही मुलं होती ना निघून गेले. आता मोजून वाटतं 5 जण राहिले असतील. त्यापैकी एकाने काय केलं, कागदाचा गोळा घेतला आणि ते खिडकीत फेकून मारत होते. आणि ह्यांना वाटलं की कोणतरी असेल, ठीक आहे, नोटीस केलं तर मग दिसेल. आणि ह्या लोकांनी काय केलं, एकाने केलं मग दुसऱ्याने केलं. सगळ्यांनी कागदाचा गोळा केला आणि फेकायला सुरुवात केली. त्यातले एक जण होता ना, त्यातला एक जण जो होता ना, तो काय करत होता, तोच जास्त म्हणजे अबिजीव बोलत होता. त्याने कागदाचा गोळा घेतला आणि घाणेरड्या शिव्या देऊन तो खिडकीत फेकत होता. जवळ त्या लोकांनी आहे ना, म्हणजे असं नॉर्मली त्याने एक 15-20 कागदाचे गोळे फेकले असतील, पण ते शिव्या घालून जे कागदाचे गोळे टाकायला सुरुवात केली ना, त्याने एक गोळा फेकला. शिव्या घातल्या घाणेरड्या. दुसरा गोळा फेकला, अजून घाणेरड्या शिव्या घातल्या. यावेळी त्याने ना मोठा गोळा घेतला आणि फेकला आणि खूप घाणेरडी शिवी घातली. तो कागदाचा गोळा रिटर्न आला आणि यावेळी त्या कागदाच्या गोळ्याला होता ना, म्हणजे रक्ताचे असे डाग लागले होते. हे लोकं थोडी लोकं टेन्शनमध्ये होती. काही-काही लोकांना वाटलं, "अरे, खरंच काहीतरी आहे." बोललं, "मजा आहे, कोणतरी असेल." ह्या लोकांनी परत गोळा टाकला आणि त्यातल्या त्या एकाच जणांनी आहे ना, तो गोळा टाकून बाकीचे 4 जण घाबरले होते. तर तो एक जण होता ना, तो खूप मस्तीखोर होता. त्याने एक गोळा बनवला आणि तो फेकला आणि खूप घाणेरड्या शिव्या घालायला लागला. फायनली त्या खिडकीमधनं ती एंटिटी आली आणि तो हातात तिने तो कागदाचा गोळा पकडला होता आणि दिसायला खूप भयानक होती. म्हणजे तिचे 3 चेहरे होते आणि प्रत्येक चेहरा तो एकमेकांपेक्षा असा भयानक होता म्हणून. आणि तिने लिटरली आहे ना त्या 3 बायकांच्या आवाजामध्ये म्हटलं, की "ज्याने गोळा फेकलाय ना त्याच्या फॅमिलीला मी मारून टाकणार, कोणाला सोडणार नाही." ती पोरं तिथून घाबरली. म्हणजे त्या ग्रुपमधले जे माझे मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आम्ही कधी पण म्हणजे असं भेटलो ना, तर आम्ही ती गोष्ट आठवण करतो. "अरे, आपण माहिती आहे असा एक किस्सा झाला होता. असं झालं होतं की त्यावेळेस वगैरे." तर माझा एक मित्र आहे ना, तर तो माझ्यापेक्षा लहान होता त्यावेळेस. त्या ट्विन सिस्टर होती. तर तो पण म्हणायचा की "अरे," म्हटलं, "मला तर आमचा डोर नॉक व्हायचा." असं. हां, लहान असताना. म्हणजे असं होतं ना की लहान मुलं पण घाबरले होते की खास करून जी लहान मुलं आहेत ना, त्यांचे रात्रीचे आहे ना डोर नॉक व्हायचे आणि कोणाला काही कळायचं नाही. आणि एक मला वाटतं रिसेंटली आहे ना 2019 मध्ये एक किस्सा झाला होता. आय गेस नवी मुंबईमध्ये झाला होता. एक माणूस कामावरनं येत होता आणि जो तिथे राहायचा ना, त्याच्या बाजूला एक मॉल होता. म्हणजे असं अबॅन्डन केलेलं होतं. बरेच वर्षापासून कोणी नव्हतं. मॉल बंद पडला होता आणि त्याला असं वाटलं की मॉलमधनं कोणतरी आलंय म्हणून. तर ह्याने प्रयत्न केला बघायचं, तर त्याला काहीतरी विचित्र दिसलं आणि तो डायरेक्ट घरी पळाला आणि त्याचा पण डोर नॉक झाला. त्याने ठरवलं तो घरी पळाला आणि डोर नॉक झाला आणि त्याने वाटतं सोसायटीच्या मेंबर्सला सांगितलेलं, की म्हणजे तो जेव्हा रात्री येत होता ना, त्याला कोणीतरी फॉलो केलं म्हणून. तर तो विचारलं की नाही कोणतरी असेल चोर. बोलला चोर नव्हता, काहीतरी वेगळं होतं.
त्या व्यक्तीचा चेहराच वेगळा होता. त्याला आहे ना अशी एक कोणतरी बाई दिसली आणि तिला 3 चेहरे होते आणि ती खूप म्हणजे खूपच फास्टली त्याला फॉलो करत होती. त्यांनी CCTVमध्ये चेक केलं, त्यांना फक्त ब्लॅक शॅडो अशी दिसली. मग तो एक इन्सिडेंट होता, तो ऐकण्यात आला होता म्हणून. म्हणजे असं म्हणजे आम्ही ऐकलंय, की एक ठराविक वर्षांत काही ग्रह नसतात. काही एक 34 इयर्सने असतो, एक 42 इयर्सने असतं आणि मी एक सांगितलं होतं, की 100 इयर्सने पण एक संपूर्ण ग्रह नसतं, की त्यावेळेस वाटतं काही एंटिटीज असतात ना, ते ॲक्टिव्ह असतात म्हणून. तर ही एक गोष्ट आहे बाई. म्हणजे मी असं ऐकलं होतं म्हणजे खूप असं म्हणजे भीती वाटते. अजूनही सांगितलं ना, आठवण आली ना यार. म्हणजे कारण ज्यांनी ते एक्सपिरियन्स केले त्याला बेटर माहिती असतं. आणि ती बाई जी होती ना, मी सांगितलं ना तिचं म्हणजे तिथेच ती पडली. तिला हे होतं तिच्या मुलासोबत ती माझ्या मामीच्या फ्लोअरवर राहायची. वाह! मग ती 2-3 महिने घरातून बाहेर पडत नव्हती ती. मी ते सांगितलं, ती बोलते, "अरे इतकं भयानक मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नाही, की काय होतं काय माहिती तिकडे." म्हणून तो टॅक्सीवाला तर काय पत्ताच नसेल. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा YouTubeवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.